Namaskar and welcome to the 5th episode of Working Nari. She is clear, she is confident and straightforward when it comes to her business thoughts. She is doing great with her CA practice. Today we are going to meet with CA Sai Patil. Welcome Sai ma'am. थँक यू अमरजा अँड आय एम ग्लॅड दॅट तू माझा हा इंटरव्ह्यू घेतेस किंवा आपण हे कॉन्व्हर्सेशन करतोय. ॲब्सल्युटली आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू हॅव दिस कॉन्व्हर्सेशन विथ यू. कारण माझं जितकं सर्कल आहे, मी जितक्या नेटवर्क्समध्ये फिरते, यू आर वन ऑफ द मोस्ट बिनधास्त वर्किंग नारी आय नो. अरे थँक्यू सो मच. तर मला असं विचारायचं आहे की हा बिनधास्तपणा, आणि म्हणजे तो असा काही उधळलेला बिनधास्तपणा नाही आहे, तो खूप असा विचारपूर्वक एक स्ट्रेट फॉरवर्डनेस आणि असा बिनधास्त आणि कॉन्फिडंट पर्सनॅलिटी आहे तुमची. तर बिईंग अ बिझनेस वुमन, ह्या क्वालिटीज तुम्हाला कशा हेल्प करतात? ॲक्च्युली आपण कुठेही बाहेर गेलं तर फर्स्ट इज युअर कॉन्फिडन्स. आणि बिनधास्त असणं कधी पण चांगलं, म्हणजे तुम्हाला कोणी ओव्हर पॉवर नाही करत. सो इट इज म्हणजे तसंच आहे ते. राईट. आणि कॉन्फिडन्स ॲब्सोल्युटली हेल्प्स. आणि तो फक्त दाखवायचा म्हणून नाही, तर तो तुमच्या नॉलेजमधून येतो. किंवा तुम्ही एखादं काम करता, त्या कामातून तुमचा कॉन्फिडन्स दिसतो आणि मग तो समोरच्याला जाणवतो. म्हणजे ज्याला खरंच जाणीव आहे की किंवा जो खरंच जाणकार आहे, त्याला तुमच्या कामातून, तुमच्या गोष्टी करण्याच्या पद्धतीतून तो जाणवतो आणि तो आपल्या चेहऱ्यावरही झळकतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला येत असेल तर येस येते, ते दिसतं. म्हणजे आता माझा असा चेहरा माझ्या किचनमध्ये नसतो मे बी, बिकॉज मला कॉन्फिडन्सच नाही, मला येतच नाही. बट काम करताना येस आय नो इट आणि आम्ही करू शकतो. ग्रेट. असं आहे. ग्रेट. अँड दॅट इज युअर पॉवर आय थिंक. येस, दॅट इज अ पॉवर आणि ती अपब्रिंगिंगमधून आली आहे. करेक्ट. करेक्ट. मॅम, तुम्ही 6 बहिणी आहात. हो. आणि मी प्रत्येकीला भेटलेली आहे आणि इट इज ग्रेट टू सी ऑल यू सिस्टर्स हँडलिंग ऑल युअर बिझनेसेस सो वेल. राईट. तर ते आम्हाला सांगा ना, लाईक व्हॉट इज द सिक्रेट की तुम्ही इतक्या छान एकत्र आहात? कारण मुलींनी इतक्या सगळ्या एकत्र असणं हे माहिती नाही, पण नाही बघायला मिळत. राईट. ॲक्च्युली हां, आम्ही 6 बहिणी आहोत. म्हणजे इट इज लाईक की आम्ही 6 जणी वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये आहोत, ॲज यू नो. आणि इट वॉज माय ग्रँडपेरेंट्स विजन की मुली झाल्यात म्हणून आपल्या वंशाला पुढे, आपला वंश पुढे जात नाही. तर त्यांच्या डोक्यात ते कधी नव्हतं. दे वर व्हेरी विजनरी अबाउट दॅट. आणि माय फादर, त्यांनी आम्हाला सांगितलेलं की माझा जो बिझनेस आहे, माझे जे विजन्स आहेत, ह्या फक्त तुम्हीच सांभाळायच्यात आणि तुम्हीच मोठ्या करायच्यात. सो दॅट इज आर इन्स्पिरेशन ऑल्सो आणि दॅट कीप्स अस टुगेदर. आणि आम्ही प्रत्येकीने बिझनेसमधली एक एक जबाबदारी वाटून घेतलेली आहे. यू कॅन से की मी बाय प्रोफेशन CA आहे, सो आय वर्क ॲज अ CFO. बाकी जसं जसं प्रत्येकीच्या फील्ड्स आहेत, त्यांनी तशा रिस्पॉन्सिबिलिटीज वाटून घेतलेल्या आहेत. आणि ते खूप छान पद्धतीने तुम्ही वाटून घेतलेले आहे. येस. ॲक्च्युली थोडं होतं, मॅनेज करायला लागतं, बट कम्युनिकेशन इज द की. म्हणजे जर तुम्ही सगळं कम्युनिकेट करून डिसाईड करून केलं, आणि ती एक आत्मीयता असते की हे आपल्या वडिलांचं आहे. म्हणजे आपण जनरली म्हणतो हो हे माझ्या बापाचं आहे, तर तसं आहे, हे माझ्या बापाचं आहे तर मला ते जपायचं आहे. करेक्ट. असं आहे. आणि तुम्ही एक खूप छान मुद्दा मांडलात की मुलगा नाही आहे तर पुढे वंशज नाही आहे. आता मला असं वाटतं मॉडर्न सोसायटीमध्ये असं काही राहिलेलं नाही आहे. असं वाटतं. असं नाही आहे. म्हणजे अजूनही लोक विचारतात, अरे मग तुम्हाला भाऊ नाही आहे, मग सगळं तुम्हीच बघता. अरे वा. म्हणजे हेच जर 6 भावांनी केलं असतं तर लोकांना अप्रूप नसतं वाटलं. बट हेच जर 6 बहिणी करतात म्हटल्यावर ते त्यांना अप्रूप वाटतं आहे. म्हणजे इथेच आपल्याला अजून समाजाची मेंटॅलिटी तशीच आहे हे कळून येतं. बरोबर. बरोबर. कुठला असा प्रसंग किंवा एखादा असा तो फील असतो जो मुद्दामून दिला गेला आहे तुम्हाला की बहिणीच आहेत आणि मग ऑफकोर्स लग्न करून आपण आपापल्या, तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जाणार आहात, तर तसा कसला त्रास झाला तुम्हाला? ॲक्च्युली झाला म्हणलं तरी आपण त्याला किती महत्त्व द्यायचं ते आपल्यावरती आहे. म्हणजे यू कॅन इग्नोर इट अँड
गो आहे. आणि बेसिकली आमची वर्किंग स्टाईल किंवा माझ्या वडिलांना जाऊन 10 वर्ष झाले. तर ह्या 10 वर्षात लोकांना वाटलेलं की दादाचा बिझनेस काय आता संपला किंवा ह्या पोरी हे करतील. पण तो ज्या पद्धतीने वाढतोय किंवा त्यांची जी एक विजन होती त्याच्याकडे आम्ही वाटचाल करतोय, तर इट इज आन्सर टू देम. सो त्या सिच्युएशन्स आल्या गेल्या, बट काय म्हणतात त्याला, आपलं काम विल स्पीक फॉर इट. त्यांचं उत्तर त्यांना त्याच्यातच मिळेल आणि ते शांत बसतील. म्हणजे सगळीकडेच होतं असं, नॉट ओन्ली आर फॅमिली, पण सगळ्याच महिलांचं म्हटलं तर कधी ना कधीतरी त्यांना कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं, पण नेहमी त्यांचं कामच बोलतं. राईट. सई मॅम, तुम्ही स्वतः वर्किंग वुमन आहात, पण तरी देखील अजूनसुद्धा लाईफच्या वेगळ्या वेगळ्या फेजेसमध्ये वर्किंग हे ऑप्शन होऊन जातं प्रत्येक मुलीकरता. पण मग ती तिची चॉईस राहत नाही, ती फेस डिसाईड करते की तिने काय करायचं आहे. तर हे तुम्हाला कितपत पटतं किंवा तुमची काय मतं आहेत त्याच्यावरती? माझं मत विचारशील तर आहे ना, की इट इज नॉट अ चॉईस. म्हणजे तुम्हाला तुमचा नवरा काम करून देतोय, तुमची सासू सासरे काम करून देत आहेत, किंवा अजून तुझे आई वडील असतील, तुझी फॅमिली असेल, हे काम करून देतात, हे असं नाही आहे. तुला वाटतंय ना काम करायचं तर तू कर आणि टेक अ डिसिजन फॉर युअर सेल्फ. म्हणजे मला काम करायला परमिशन दिली तर मी काम करणार असं नाही. तुला करायचं आहे का काम? येस, तुला करायचं आहे ना काम, मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण फेस कर. यू टेक दॅट बेनिफिट ऑल्सो अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑल्सो. म्हणजे मला काम करून दिलं नाही म्हणून मी केलं नाही असं नसतं. मला करायचं होतं, मी केलं, आणि साईड इफेक्ट्स जे काय आहेत ते मी भोगले. ॲब्सोल्युटली. कॉन्सिक्वेन्सेससाठी काही काही मुली तयार नसतात आणि काही काहींचा जेन्युइन प्रॉब्लेम असतो. म्हणजे आता आपण सिंधुताई सपकाळांचं उदाहरण घेतलं, त्यांचं काय होतं, त्या म्हणल्या का असं की मला घरातून काढलं, माझ्या मुलीला घरातून काढलं, तर मी काहीच नाही करणार. सो म्हणजे शी वॉज रेडी फॉर इट अँड शी मेड इट. सो इट इज आर डिसिजन की आपल्याला काय करायचं आहे. आणि मग ते प्रत्येकाचे हो नाही तर येतातच. म्हणजे एखादीला काय सासू सासरे नाही म्हणतात काम करायचं का, तर घरातली कामं होत नाही. मग तिला जर खरंच करायचं ती दिवसभर सगळं करेल, ती बाहेर पण जाईल, ती घरातली कामं पण करेल, बट तो तिला स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स किंवा हां मला हे करायचं, हे माझं डिसिजन आहे, हे सांगता आलं पाहिजे किंवा व्यक्त करता आलं पाहिजे, स्वतःसाठी स्टँड घेता आला पाहिजे बेसिकली. बरोबर. तुम्ही जसं आत्ता म्हणलात की ॲब्सोल्युटली की स्टँड हा घेतलाच गेला पाहिजे. बट असे एक्झाम्पल्स मी स्वतः बघितले आहेत आणि दिस इज ऑब्झर्वेशन ऑफ माय इन दी सोसायटी की मुलांनी काम केलं की मग ते तेवढं एक त्यांचा तो पार्ट असतो की ते वर्किंग असणारच आहेत. पण जेव्हा मुलगी एखादी काम करायचं ठरवते त्यावेळेस तिला घर आणि तिचं काम या दोन्ही गोष्टी कंपल्सरी बघाव्याच लागतात, कारण ही पण तिची ड्युटी आहे आणि हे तिने चूज केलं करणं. आणि मग ती थोडीशी त्याच्यामध्ये काय म्हणायचं त्याला ओढली जाते. पण इक्वल कदाचित रिस्पॉन्सिबिलिटी जर घेतली गेली तर त्याच्याबद्दल तुमची काय मत आहे? ॲक्च्युली इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी घेतली गेली पाहिजे, बट आय डोंट नो, म्हणजे ते सगळीकडेच पॉसिबल होतं असं नाही आहे. म्हणजे आत्ताचे म्हणजे जर आपल्या जनरेशनच्या मुलींचे हजबंड म्हणतील तर दे आर रेडी फॉर दॅट की इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, किंवा मागच्या जनरेशनमध्ये पण जर काही बघितलं तर घेतात रिस्पॉन्सिबिलिटी इक्वली. पण तो आता इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह आहे. तेच आहे की मला आता जर मी म्हणजे एक्झाम्पल देते की एखाद्या मुलीने सांगितलं तिच्या नवऱ्याला जाऊन, नाही मला हे करायचंच आहे, आय वॉन्ट युअर सपोर्ट, तर मे बी तो देईलही. ते तसं आहे. म्हणजे ते तुम्हाला एव्हरी टाईम तुम्हाला ॲडजस्ट करायला लागतं. आणि ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सपोर्ट हा सगळ्यांनाच लागतो. म्हणजे एखादा मेल असो फिमेल असो, सगळ्यांना सपोर्ट लागतो. पण ती गोष्ट कशी आहे, म्हणजे हा जेंडर डिफरन्स किंवा जेंडर नेचर म्हणू शकता. मेल हा सपोर्ट ग्रांटेड धरतात आणि फिमेल्सला तो ॲप्रिशिएट करायची सवय. म्हणजे आता मोस्ट ऑफ द वर्किंग मॅरेज काय म्हणतील, येस आय ॲप्रिशिएट की मला माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे. अरे तो प्रत्येकीच्या नवऱ्याला पण असतो, पण तो ग्रांटेड असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तो त्यांना जन्मजात मिळालेला असतो. असं
किंवा ते शिकवलं जातं तसं. आणि हां, कंडिशनिंग येते शेवटी, अपब्रिंगिंगचा पार्ट येतो. आणि फिमेलला तो ॲप्रिशिएट करायला लागतो. करेक्ट, की मला करू दिलं म्हणजे ते केलेलं तिनेच असतं, सगळं तीच करत असते, बट ते करू दिलं किंवा सपोर्ट आहे. आणि त्या सपोर्टची गरज प्रत्येकालाच असते. म्हणजे काय असं म्हणजे बायका खरं तर मल्टीटास्कर असतात, म्हणजे ॲज कम्पेअर टू मेल्स. पण कुठे ना कुठेतरी सपोर्टची गरज असतेच. आणि तो प्रत्येकाला असते. म्हणजे एखादा माणूस जरी 10 कामं करत असेल तरी त्याला तो सपोर्ट असतोच. घरी जाऊन त्याला वेळेत संध्याकाळी शांतता मिळतेच. म्हणजे एक बेसिक एक्झाम्पल झालं. तसंच असतं फिमेल्सचं पण, फक्त आपण अप्रिशिएट करतो की अरे माझ्या आज जर सपोज संध्याकाळी नवऱ्याने तुझ्यासाठी स्वयंपाक करून ठेवला, तू अरे वा भूषणनी माझ्यासाठी स्वयंपाक करून ठेवला, यू ॲप्रिशिएट दॅट. बट अदर वे राऊंड असेल तर काय होतं, अरे केलंय होतं, घरी तर असायलाच पाहिजे, असंच असतं. तर तसं आहे. म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ ॲप्रिसिएशन. सपोर्ट इज ऑलवेज देअर आणि इट इज ऑलवेज नीडेड. ॲब्सोल्युटली बरोबर आहे. म्हणजे कोणीही जे काम करतं, मग ते कुठल्याही पद्धतीचं असू देत, त्या सपोर्टचं ॲप्रिसिएशन खरं तर जे आता मी त्या मुद्द्यावरती येणारच होते की हाऊसवाईफ्स, त्यांना खूप कमी ॲप्रिसिएशन आणि हे बघितलं जातं, जे की त्या पूर्ण होम मॅनेजमेंट इज अ बिग मॅनेजमेंट आहे. ॲब्सोल्युटली. पण मग घरी ती जर का असेल आणि होममेकर बनायचं तिने ठरवलं असेल, तर ती काय घरीच असते आणि मग मस्त चालतं तिचं, टाइमपासच चालतो तिचा, एवढं काय असतं घरी करायचं, असं एक बघितलं जातं. तर बिईंग अ होममेकर थोडंसं जजमेंटल होत चाललंय, असं वाटत नाही का तुम्हाला? ॲक्च्युली ना होत चाललं आहे. आणि प्रत्येक फिमेल तिच्या म्हणजे आता हा माझा व्ह्यू आहे की प्रत्येक फिमेल तिच्या माइंडसेटनी त्याचं हे करते. म्हणजे जर तिला फायनान्शियल फ्रीडम नसेल तर अरे यार मी गृहिणी आहे, असं पण होऊ शकतं. तसं आहे. तर आता त्याला म्हणजे तो खरं असा काय ना ट्रिकी मुद्दा आहे की इट इज अ गुड थिंग ऑर इट इज अ बॅड थिंग. प्रत्येक गोष्टीला त्याचे प्लस पॉईंट्स पण आहेत किंवा मायनस पॉईंट्स पण आहेत. आणि ॲज आय सेड की तो त्या फिमेलचा डिसिजन असला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचं डिसिजन घ्या. कोणामुळे तरी तुम्ही गृहिणी आहात किंवा कोणामुळे तरी तुम्हाला काम करायला लागतंय, ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय. आता म्हणजे एक बेसिक एक्झाम्पल आहे की आपल्याकडे हाऊस हेल्प देतात, हाऊस हेल्प्स येतात. तर त्यांचं पण असं म्हणजे त्यांना पण गृहिणी व्हायचं असतं, पण परिस्थिती काय म्हणते की कामं करा. पण तो कामं करायचा डिसिजन पण त्या बाईचाच आहे तसं बघितलं तर. म्हणजे ते तसं आहे की यू हॅव टू टेक युअर डिसिजन. आणि तो प्रत्येक माणूस आतून त्याला वाटत असतं तोच डिसिजन तो घेत असतो. बरोबर. त्याला एक फक्त सोसायटल सपोर्ट मिळणं गरजेचं असतं. करेक्ट. फिनान्शियल इंडिपेंडन्स बद्दल तुम्ही आता म्हणलात, तर हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू बी फिनान्शियली इंडिपेंडंट बीइंग अ वुमन, मेन ऑल्सो. बट ते म्हणजे तुम्ही जसं म्हणलं की सोशल कंडिशनिंगच असं आहे की मेन शुड बी फायनान्शियली सांग. हां, म्हणजे तसं असेल तर मे बी आपण पण ॲक्सेप्ट नाही करणार की मेल तो फायनान्शियली सफिशियंट किंवा इंडिपेंडंट नाही आहे. तर इवन वी विल थिंक ट्वाईस की अरे असं काय आहे, असं काय नाही जमत आहे. असं आपलं पण होऊ शकतं किंवा त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपलाही बदलू शकतो. बरोबर. तर वुमननी फिनान्शियली इंडिपेंडंट असावं हे तुमचं स्ट्रॉंग मत आहे. हो. ते कसं इलॅबोरेट कराल? फायनान्शियल डिपेंडन्सी म्हणजे फक्त हे की दरवेळी कोणाला तरी पैसे मागणं त्याच्यात. आणि म्हणजे नाही म्हटलं तरी सोसायटीमध्ये मनी इज अ म्हणजे जो कोणी कमवत आहे त्याचा अप्पर हँड असतो कुठल्याही, म्हणजे बी इट अ रिलेशनशिप ऑर एनिथिंग. किंवा एक बेसिक तुमची बिझनेस पार्टनरशिप जरी असेल, जो कोणी फायनान्शियली साऊंड आहे त्याचा नेहमी अप्पर हँड असतो. किंवा बरेचदा फिमेल्स स्पेशली बघायला गेलं तर असं जाणवतं की अरे नवऱ्याकडून पैसे मागायला लागते. म्हणजे छोट्या छोट्या नीड्स असतात की बिनधास्त, म्हणजे मला हा ड्रेस आवडला आहे किंवा काही आहे, म्हणजे छोटे खर्च असतात. जर तेव्हा तुम्हाला कोणाकडे पैसे मागायला लागले तर इट इज अ हर्टिंग. म्हणजे माझ्यासाठी तर खूप हर्टिंग आहे. म्हणजे मी नाही मागू शकत असं की अरे
मला लागतायत, माझ्याकडे नाही आहेत, असं हां. असं होऊ शकतं. आणि दुसरं सांगायचं झालं फायनान्शियल म्हणजे इंडिपेंडन्सीबद्दल, तर जेव्हा तुम्ही फायनान्शियली साऊंड असता तेव्हा तुमच्या डिसिजन, म्हणजे हे फॅक्ट आहे की तेव्हा तुमच्या डिसिजनला पण तेवढं महत्त्व येतं. बरोबर आहे. म्हणजे आज जर मला काम करायचं आहे पण माझ्या कामातून जर मला पैसेच मिळत नसतील, तर मी असा पण विचार करू शकते ना, अरे कशाला करू, निवांत बसते घरी, मग जाऊ दे, तिथे फायनान्शियल इंडिपेंडन्सी गेली खड्ड्यात. पण जेव्हा मला माहिती आहे की मी हे काम केलं, माझी ही रुची आहे, मी इथं लक्ष घातलं, आय कॅन अर्न, आय कॅन बी ऑन माय ओन. करेक्ट. बिईंग ऑन युअर ओन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला असं वाटतं की फिनान्शियल इंडिपेंडन्स आपण जेव्हा म्हणतोय, तर एक्झाम्पल हाऊसवाईफ असेल तर इवन फायनान्शियल मॅनेजमेंट मॅटर्स अ लॉट. खूप मॅटर करतं. तर तो सुद्धा एक इंडिपेंडन्सच आहे आहे ना. जिथे ती मॅनेज करते सगळ्या गोष्टी. मग काही इन्व्हेस्टमेंट, मेडिकल करता, असतं. म्हणजे आता म्हणजे माझी आई पण हाऊसमेकरच होते, बट शी मॅनेज इट म्हणजे घरचं फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा इन जनरल फायनान्शियल मॅनेजमेंट तिच्याकडेच होतं. किंवा सासूबाई झालं की म्हणजे आपण आपली मागची जनरेशन बघितली तर तेव्हा वर्किंग फिमेलचं प्रमाण कमी होतं. म्हणजे आता ही बौद्धिक गरज पण आहे, म्हणजे फक्त फायनान्शियल गरज आहे असं न म्हणता तुम्हाला काम करायची तुमची बौद्धिक पातळीची पण गरज असू शकते. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. मी हे अगदीच मान्य करते. मी इथे माझं एक पर्सनल एक्झाम्पल ॲड करते कारण ते आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे. माय मदर, ती प्रचंड टॅलेंटेड आणि इंटेलिजंट. पण त्या काळात कसं होतं की बॅचलर्स होता होता मग ते लग्न होतं आणि पुढचं सगळं आपल्याला करिअर फिक्स करेपर्यंत आणि सगळं ठरेपर्यंत मग संसार चालू होतो आणि मग ती घरची जबाबदारी. आणि त्यावेळेस इतकं अवेअरनेस नव्हता की करिअरकडे लक्ष द्यावं आणि स्वतःचं एक आपलं अस्तित्व बनवावं, अशा गोष्टी. तर मला असं वाटतं की ती त्यावेळेसच ॲक्च्युली इंडिपेंडंट होती. माझ्या बाबांचा खूप सपोर्ट होता. पण अल्टिमेटली ती त्या चक्रामध्ये नाही म्हटलं तरी अडकली. तर कदाचित ती आत्ता जे करते त्याच्यापेक्षा कैक पटीने ती जास्त करू शकली असती. पण शेवटी त्या ह्याच्यात तुम्ही अडकलात की त्याच्यातनं मग स्वतःचा वेळ कसा काढायचा हे कदाचित त्या जनरेशनला कळलं नाही, पण आपल्या जनरेशनला कळावं असं मला खूप वाटतं. आपल्या जनरेशनला कळावं पण, आणि तिथं थोडंसं काय म्हणतो आपण की एखादं घर असतं ना, ते त्या फिमेलवरती खूप डिपेंड असतं, किंवा शी इज अ मेकर, म्हणजे घर बनवते किंवा म्हणजे संपवते. तर ते घर बनतं. आता आपली म्हणजे आता माझी मुलगी पहिले घरी आले, मम्मा कुठे. तर म्हणजे करिअरकडे लक्ष देताना तुमची नेक्स्ट जनरेशन पण त्या व्हॅल्यूज घेतीये. म्हणजे घराला पण महत्त्व आहे आणि करिअरला पण महत्त्व आहे, हे शिकवायला पाहिजे. आणि ते आपल्याला शिकवलं गेलंय, त्याच्यामुळे आपण तो वर्क लाईफ बॅलन्स जो म्हणतात तो करू शकतो असं वाटतं मला. ॲब्सोल्युटली. हे खूप तुम्ही सुंदर वाक्य म्हणलात की घरही तितकंच महत्त्वाचं आहे आणि कामही तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे जलद होणं. मग मला असं वाटतं कदाचित कोणीच विक्टिम म्हणून स्वतःला समजून हां, म्हणजे मी तुला आपलं मागे डिस्कशन आलं त्यामुळे म्हटलं की डोंट प्ले ॲज अ विक्टिम, की इट वॉज युअर डिसिजन. मग बिईंग अ होम मेकर, बाहेर जायचं आहे, दोन्ही मॅनेज करायचं आहे. डोंट प्ले ॲज अ विक्टिम की मला करून नाही दिलं किंवा त्यावेळेची परिस्थिती होती म्हणून मला काम करायला लागलं. टेक इट ॲज इट इज माय डिसिजन, इट वॉज माय डिसिजन आणि हे माझी लाईफ आहे, मला अस्तित्व निर्माण करायचं होतं म्हणून मी बाहेर पडले. किंवा मग आपण असं म्हणू शकतो की येस, आता माझ्या बाबतीत झालं तर मला वडिलांचा बिझनेस मध्ये काम करायचं आहे की आम्हाला सगळ्या बहिणींना तो पुढे न्यायचा आहे, म्हणून वी आर वर्किंग टुगेदर. म्हणजे तसं तर आहे. आणि स्वतःमध्ये जर आपण एवढं शिकलो आहे, CA झालो आहे, तर मग स्वतःची प्रॅक्टिस का नसावी. ॲब्सोल्युटली. आणि ते तुम्ही सक्सेसफुली करते. येस. आणि ह्याला ॲज आय से की सगळ्यांचा सपोर्ट हा ॲप्रिशिएबल आहेच, ॲज ऑलवेज. तुमच्या मुलीचाही सपोर्ट येस, माझ्या मुलीचा पण आहे, माझ्या घरच्यांचा पण आहे, सगळ्यांचाच. राईट. सो मॅम, यू आर मदर टू अ गर्ल. राईट. तर अशा अनेक मुली आहेत की
ज्या ह्या सगळ्या डायलेमामध्ये आणि कन्फ्युजनमध्ये आहेत आणि काय करावं कळत नाही, शिक्षण पण घेत आहेत, काम पण करतायत, पण तरी देखील थॉट्स त्यांचे क्लिअर नाही आहेत. तर अशा मुलींकरता आत्ता प्रेझेंटमध्ये आणि पुढे येणाऱ्या जनरेशनमधल्या मुलींकरता तुमचा मेसेज काय असेल? ॲज आय सेड की करिअर ही तुमची बौद्धिक गरज किंवा फायनान्शियल गरज असू शकते किंवा दोन्हीही असू शकतात. तर ती जाणून घ्या आणि स्वतःसाठी म्हणजे डोंट प्ले विक्टिम देअर की हा माझा डिसिजन आहे आणि मला हे करायचंच आहे. मग ते तुमचं काही असू शकतं. आता आपण किती फिमेल्स बघितल्यात की ज्यांनी हायर एज्युकेशन घेतलं आणि दे आर जस्ट हाऊसवाईफ किंवा त्यांना त्यांचा छंद जपायचा आहे. त्यामुळे ते काही नाही करत. ते फक्त संध्याकाळी काय एक गाण्याचा क्लास करतात, शांत बसतात, अशा पण आहेत. पण अशा काही महिला आहेत की ज्या त्यांच्या एजच्या म्हणजे आम्ही एक आजींबद्दल मी ऐकलं, त्या आत्ता काहीतरी 80 वर्षाच्या आहेत आणि त्यांनी स्क्रॅप बिझनेस चालू केला स्वतःचा आणि शी इज डुईंग इट फॅन्टॅस्टिकली. ग्रेट. तर किंवा राहीबाई पोपरे झाले, त्यांच्यासारख्या झाल्या की त्यांना तर शिक्षणही नव्हतं, पण आज त्यांना म्हणजे देशातलं सगळ्यात मोठं अवॉर्ड मिळालं आहे. त्यांनी एक चांगला वारसा जतन करतात. तर अशा फिमेल्सकडून इन्स्पिरेशन घ्या. तुमची सेकंड जनरेशन पण एका चांगल्या इन्स्पिरेशननी तुम्ही अपब्रिंगिंग द्या आणि हा बायस ठेवू नका की मी मुलगी आहे तर मला हे जमणार नाही. मग ही भीती आहे की मी हे पैसे खर्च केले, म्हणजे मी हे इन्व्हेस्ट केली आणि ते परत नाही आले तर काय करणार. स्वतःमध्ये तेवढा कॉन्फिडन्स ठेवा की ठीक आहे, आत्ता जरी मला लॉस झाला तरी मी अजून काही दिवसात तो भरून काढेल. ग्रेट. पण ही स्वतःची जिद्द हा, आणि जिद्द पाहिजे आणि म्हणजे रिझन्स देऊ नका स्वतःला की हे असं होतं, मला काम नाही करून दिलं म्हणून मी केलं नाही, नाहीतर मी आज ह्या पोस्टला असते किंवा मी हे केलं असतं. त्यावेळी तुम्ही स्वतःने ती वेळ ॲक्सेप्ट केलेली. तर जर तुम्हाला ते ॲक्सेप्ट होत नसेल, तुमच्या त्या इंटरेस्टला किंवा तुमच्या मनाला ते पटत नसेल, तर डोंट ॲक्सेप्ट इट. टेक स्टँड फॉर युअर सेल्फ आणि प्रूव्ह युअर सेल्फ. फॅन्टॅस्टिक. टेक स्टँड फॉर युअर सेल्फ. कम्युनिकेट करा, बोलून बघा पुढे. कदाचित ते पण आपल्याकडनं थोडंसं राहतं की मी असं बोललं तर त्यांना कसं वाटेल. तर म्हणजे कम्युनिकेशन इज द की. ते तर कुठेही झालं आणि स्टँड घेतला पाहिजे स्वतःसाठी. ॲब्सोल्युटली. म्हणजे जर तुम्ही स्टँड घेऊन जर तुमचे सर्कमस्टन्सेस नाही हे झाले तर दॅट इज द डिफरंट थिंग. पण मी स्टँडच नाही घेतला आणि हे असं होईल, असं झालं तर मी काय करू, हे विचार करत बसलो तर गोष्टी खूप अवघड होतील. राईट. आणि कदाचित तुम्ही तो तुमचं स्वतःचं मत मांडल्यावरती जर त्याच्या एक्सेप्टन्स नसेल तर कदाचित तुम्ही तुमचा चॉईस करण्याकरता तुम्ही फ्री व्हाल आणि अजून क्लिअर विजन तुमचं बरोबर. आणि स्वतःला त्या सिच्युएशनसाठी म्हणजे काम करायचं आहे, करिअर करायचं आहे, स्वतःला सक्षम बनवा. मग त्यासाठी लागणारा अभ्यास असेल किंवा काहीही जी मेहनत असेल ती घ्या. म्हणजे हे असं मे बी आपल्याला वडिलोपार्जित गोष्टी मिळतीलही, पण त्या पुढे कशा न्यायच्या, त्या टिकवायच्या कशा, त्या वाढवायच्या कशा, याच्याबद्दल अभ्यास करा. म्हणजे फक्त आपलं काय आहे घरचं असं नाही, किंवा घरचं नसेलही तरी ते स्वतःचं बनवायचं कसं ह्याच्याबद्दल व्यवस्थित अभ्यास करून अपडेटेड राहून इन्फॉर्मेटिव्हली पण तुम्ही स्ट्रॉंग असलं पाहिजे. तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे बेसिकली आणि मग गोष्टी करा. ॲब्सोल्युटली. मी जसं माझ्या इंट्रोडक्शनमध्ये म्हणले की शी इज व्हेरी बिंदास्ट, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड अँड व्हेरी क्लिअर विथ हर डेफिनेशन्स. सईमा, इट इज ग्रेट टॉकिंग टू यू. थँक्यू सो मच. आणि तुमच्याकडे बघितल्यावरती असं कळतं की डेफिनेशन्स क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. हो, असल्या पाहिजेत. मे बी लोकांना तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड वाटताल, त्याला त्या मिनिटला वाईट वाटेल, पण मग खरं बोलणं पण तेवढंच गरजेचं आहे. फक्त एव्हरी टाईम रूड असून चालणार नाही. राईट. थोडंसं तुम्हाला म्हणजे लोकांना असं वाटतं स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे रूडच आहे ती, तर एव्हरी टाईम तसं चालणार नाही. थोडं प्रेमात म्हणजे आपण म्हणतो गोडबोले लँग्वेजमध्ये पण बोलायला लागेल, जे मला जमत नाही पण तसं होऊ शकतं. पण तुम्ही समजून खूप छान सांगतात, त्याच्यामुळे दॅट इज अ क्वालिटी की समजून सांगणं ही सुद्धा एक क्वालिटी आहे. आणि मॅम जसं म्हणलं की क्लिअर कम्युनिकेशन, क्लिअर थॉट्स अँड टेक युअर ओन स्टँड अँड दॅट विल रिअली चेंज युअर लाईफ.
ट्रू. म्हणजे आता ह्याच्यासाठी मी एक माझ्या मुलीच्या ॲन्युअल डेची त्यांची थीम होती, ऑल ड्रीम्स विल कम ट्रू बट वॉट इज नीड इज ओनली यू. वाव, सो बी यू अँड मेक युअर ड्रीम्स कम ट्रू. दॅट्स अ रिअली इन्स्पायरिंग लाईन. थँक्यू सो मच सई मॅम, तुम्ही तुमच्या हेक्टिक शेड्यूलमधलं पूर्ण वेळ काढलात आणि इतकं मस्त आपलं कम्युनिकेशन झालं. येस, थँक्यू अमरजा. इवन आय एम ग्लॅड की तू असं काहीतरी सिरीज चालू केली आहे ऑन ओकेजन ऑफ वुमन्स डे. सो आपण अशाच, म्हणजे तू पण इन्स्पिरेशन आहेस बऱ्याच मुलींसाठी. कोपरगाववरून पुण्यात येऊन स्वतःचं सगळं सेटअप करणं, इट इज अ रिअली अ ह्यूज अचीवमेंट. तर असंच इन्स्पायर आपण सगळेजण करत राहू येस, आणि महिला उद्योजिका बनवत राहू. absolutely. So this was Sai ma'am on her own thoughts. Let's see in next episode आपण अजून एका जणींना भेटणार आहोत आणि त्यांचे थॉट्स जाणून घेणार आहोत. थँक्यू. थँक्यू.